Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. आमचं म्हणणं आहे की तुम्ही सर्वांनी जे आंदोलन महाराष्ट्रभर छेडले ओबीसी नेत्यांनी ओबीसी कार्यकर्त्यांनी हॅलो आणि आता गेली 9-10 दिवस झाले 9-10 दिवस झाले आदरणीय लक्ष्मणजी हाके सर आणि वाघमारे साहेब हे वडी गुजरी येथे उपोषणाला बसलेले आहेत. त्या उपोषणाला पाठिंबा म्हणून आमच्याही गावामध्ये आमच्या परिसरामध्ये गेली 4 दिवस कार्यकर्ते उपोषणाला बसलेले आहेत. हॅलो जी कार्यकर्ते उपोषणाला बसलेले आहेत. आता 100-200 महिला आम्ही महिलांचा रस्ता रोको ठेवलाय आणि या परिसरातील 15-20 गावातील सर्व प्रमुख कार्यकर्ते सर्व महिला भगिनी या ठिकाणी रस्ता रोकोला आलेले आहेत. रस्ता रोको आता चालू आहे. आता तुम्ही फोन केल्याबद्दल तुमचं सर्वांचं अभिनंदन. आणि तुम्ही फार मोठा संघर्ष केलाय. तुम्ही फार मोठा संघर्ष केला जी सर्वप्रथम तुम्ही या आंदोलनामध्ये उतरला त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो. आणि नवनाथ हे वडीगोद्रीला उपोषणाला बसले. मंगेश ससाने ते पुण्याला बसलेले आहेत. त्यांना सुद्धा 8 दिवस झालेले आहेत. कीर्तने म्हणून जे आहेत ते भगवानगडाच्या इथे बसलेले आहेत. ही सर्व मंडळी उतरलेली आहे आणि या आंदोलनाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. त्याचं कारण असं आहे एक तर जे आहे ते त्यांनी जे आहे मागच्या दारानं जे आहे खोटी कुंडी सर्टिफिकेट द्यायचा कार्यक्रम करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळं आता सरकारी अधिकारी तेच सांगतात 55 लाख काय कुंडी सर्टिफिकेट दिले. कोण म्हणतो 30 लाख दिले, कोण म्हणतो 20 लाख दिले, काही का दिलेले असेल ना पण ठीक आहे. त्याला सुद्धा आपण कोर्टामध्ये चॅलेंज करणार. पण आता हे दिल्यानंतर परत आणखी सगळी सगळ्याची भानगड त्यांनी आणली. आता याच्यापूर्वी सुद्धा ओबीसीला असेल शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब म्हणजे दलित आदिवासी तर या लोकांना सर्टिफिकेट कशी द्यायची त्याचे नियम आणि कायदे ठरलेले आहेत की मग तुम्ही हे सर्टिफिकेट आणा, हे तारीख आणा, हे गावचा आणा किंवा इतर जे काही आहे हे अगोदर ठरलेलं आहे. आता त्याच्यानंतर ते 2-4-6 महिने त्याची चौकशी करून नंतर ते तुम्हाला सर्टिफिकेट देतात. सर्टिफिकेट पण आता हे नवीनच त्यांनी काढलं सगळ्या सोयऱ्यांना द्यायचं. आता मला काय कळत नाही की सगळे सोयरे म्हणजे कोण आता परत आपण सगळ्या म्हणजे वडिलांच्या बाजूचे असतात ते सगळे असतात. सोयरे म्हणजे आपल्या पत्नीच्या बाजूचे असतात ते सोयरे असतात. आता अशांना फक्त एक अफिडेव्हिट केलं तर सर्टिफिकेट मिळणार. आता हे जर झालं तर 100% लोक याच्यामध्ये घुसणार आहेत आणि हे घुसणारे लोक फक्त ओबीसी मध्ये घुसणार असं नाही. ते एससी म्हणजे शेड्यूल कास्ट म्हणजे दलित समाजाचे सुद्धा सर्टिफिकेट घेणार. ते शेड्यूल टाईप म्हणजे आदिवासींचे सुद्धा सर्टिफिकेट घेणार आणि अशा रीतीनं संपूर्ण या आरक्षणाचं वाटोळ करण्याचं काम जे आहे ते दादागिरीच्या माध्यमातून चाललेलं आहे आणि याला दुर्दैवाने काही राजकारणी सुद्धा सपोर्ट करतात. मागे सुद्धा जे आहे काही आपले लोक उभे राहिले त्यांना सुद्धा विरोध करण्यासाठी ते लोक उभे राहिले आणि एकत्र
आलेले आहे की भुजबळ साहेबांबरोबर बोला. तर त्यांचा त्या मंत्र्यांचा फोन आला होता. त्यामुळे आम्हाला बोलायचं आहे. म्हटलं मी आहे मुंबईमध्ये, या तुम्ही, बोलू आम्ही. तर आता हे चर्चेला आम्ही सुरुवात करतो आहोत. ते आल्यानंतर मुख्यमंत्री पण असतात त्याच्यामध्ये. पण माझी आता तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, उपोषण जे करतायत त्यांनाही विनंती आहे की आपल्याला आपल्याप्रमाणे जर मान्य केलं नाही तर परत आपल्याला करता येईल ना, परत आंदोलन आणखी तीव्र करू. आंदोलन काय एवढ्या म्हणजे आपलं संपणार नाही. पण आज विजेला मी तुम्हाला विनंती करतो की रस्त्यावर जो केलेला आहे माता भगिनी आपण सगळ्यांनी आता तो मागे घेऊन जे उपोषण करणारे आमचे बांधव आहेत त्यांना माझी विनंती आहे की आता आम्ही चर्चा करतो. त्याच्यानंतर काय होतं ते आपण पाहूया. आपल्या 2 लोकांचे, 3 लोकांचे, 4 लोकांचे त्या सगळ्यांचे प्राण वाचवणं हे सुद्धा अतिशय गरजेचं आहे. म्हणून तुम्ही आता तुम्ही जे उपोषण करता आहात त्यांनी सुद्धा माघार घ्यावी, उपोषण सोडावं आणि आंदोलन तिथे आता थांबवावं आणि आम्हाला चर्चेला आपण वेळ द्यावा. चर्चेत काय होत आहे ते तुमच्या समोर येणारच आहे. माझ्या विनंतीचा आपण स्वीकार करावा आणि आपण जे काही मी आपला आभारी आहे, आपलं अभिनंदन करतो. धन्यवाद साहेब. दुसरी अशी आहे तुम्हाला, आदरणीय भुजबळ साहेब आपण, आदरणीय शेंडगे साहेब आपण, आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब, आदरणीय पंकजाताई साहेब आणि प्रकाश आंबेडकर आपल्या बरोबर आहेत. या सर्वांना घेऊन तुम्ही जो निर्णय घ्याल दिल्लीमध्ये, मुंबईमध्ये, तो निर्णय झाल्यानंतरच आम्ही उपोषण आणि आमचे आंदोलन मागे घेऊ. अशा प्रकारची आम्ही तुम्हाला विनंती करतोय. तुम्ही खूप संघर्ष केला, तुम्ही खूप आंदोलन केलेत, तुम्ही आमच्याकरता खूप खस्ता खाल्ल्या. आता आम्हाला तुमच्याकरता आणि समाजाकरता खस्ता खाऊ द्या. आम्ही सर्वजण आता रस्त्यावर आलेलो आहोत. आपण सर्वजण एकत्र, आदरणीय पंकजाताई साहेब, आदरणीय मुंडे साहेब, आदरणीय शेंडगे साहेब, आदरणीय भुजबळ साहेब आणि तुमच्या जोडीला आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब यांना घ्या आणि आपण सर्वजण एकत्रित राहा. आम्ही सर्वजण तन मन धनाने तुमच्या बरोबर आहोत. वेळ आली तर जीव सुद्धा देण्यासाठी तुमच्या बरोबर आम्ही आहोत. आपल्या सर्व सूचनांचं पालन आम्ही करणार आहोत, करत आहोत अशा प्रकारची विनंती करतो. मी शिवाजीराव नाकाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य आहे. माझ्या बरोबर या दूध संघाचे, आष्टी दूध संघाचे चेअरमन सानप साहेब आहेत, व्हाईस चेअरमन गर्जे साहेब आहेत. सभोवतालचे 25 गावातले महिला आणि पुरुष मंडळी फार मोठ्या संख्येने या ठिकाणी रस्ता रोकोला उपस्थित आहेत. गेली 4 दिवस मचिंद्र गर्जे आणि आश्रुबा गोलार हे 2 योद्धे आपले गेली 4 दिवस आमरण उपोषणाला बसलेले आहेत. ही माहिती आपल्यापर्यंत असावी म्हणून आपल्याला विनंती करत आहे. हॅलो, ठीक आहे, धन्यवाद. माझगाव मतदारसंघात